नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कलाने जेव्हा ती चिठ्ठी बघितलेली असते आणि ती काजलला घेऊन रूममध्ये येते आणि विचारते की गुंड्या तू माझ्यापासून काही लपवतेस का, तेव्हा मात्र आता काजल खूप घाबरते आणि नाही असं म्हणत असते। तेव्हा लगेच कला तिला ती चिठ्ठी दाखवते आणि विचारते की हे काय आहे सर्व, तू सोहमवर प्रेम करते। तेव्हा आता काजल रडायला सुरुवात करते। तेव्हा कला म्हणते की हे बघ गुंड्या, मी तुला काय विचारते की माझ्या प्रश्नाचे उत्तर दे। तेव्हा आता काजल खूप रडत असते आणि म्हणते की हो हे सर्व खरं आहे, परंतु आता याला सर्व खूप दिवस झाले। तेव्हा आता कलाला धक्का बसतो। कला म्हणते की काय म्हणजे नेमकं झाले तरी काय, हे सर्व कधी झाले होते। तेव्हा आता काजल हे सर्व काही जे घडलेले आहे तर ते आतापर्यंतचे कलाला सांगायला सुरुवात करते। सोमने जेव्हा तिचा हातामध्ये हात धरून विचारलेलं असतं की मी तुझ्या प्रेमात पडलोय, तेव्हा आता सोम तिला म्हणलेलं असतो की काजल माझं तुझ्यावर प्रेम आहे। आणि आता मात्र लगेच काजल त्याला म्हणलेली असते की हे बघ सारखं सारखं तू माझ्या मागे लागू नकोस, माझं तुझ्यावर प्रेम नाही। तेव्हा मात्र त्याने जे काही मला प्रपोज केलं होतं तेव्हा मी नाकारलं होतं आणि त्यानंतर मात्र अनामिका त्याच्या आयुष्यामध्ये आली आणि हे सगळं काही लग्न वगैरे त्यांचे घडले, कारण जेव्हा मी त्याला नाही म्हटले तेव्हा आता लगेच कला म्हणते की बापरे, अगं त्याचं जर तुझ्यावर प्रेम होतं तर मग हा लग्न का अनामिका बरोबर करतो। तेव्हा आता काजल रडतच म्हणते की खरंच मला काही माहिती नाही, परंतु लग्न करण्याचा निर्णय मात्र त्याने घेतलेला आहे। तर कला म्हणते की अगं कसला निर्णय, हे बघ जरी तो हे लग्न करत असला तरी सुद्धा ह्या लग्नाने तो खुश दिसत नाही, त्यामुळे काजल हे बघ जे काही करायचं आहे ते मी करते। तेव्हा आता कला जायला निघणार तोच लगेच काजल तिला अडवते, हे बघ तू आई बाबांना हे सर्व काही सांगू नकोस, हे बघ त्यांना माहिती तर आहेच हे सर्व, परंतु ह्या चिठ्ठीचं हे नाही माहिती। तेव्हा आता कला विचारते की काय काय बोलतेस गुंड्या, एका शब्दाने सुद्धा तुम्ही मला हे सर्व सांगितले नाही आणि कोणीच मला हे सर्व सांगितले नाही। तेव्हा आता काजल म्हणते की हे बघ माझा काही वेगळ्या फिलिंग्स नव्हत्यात, मला काहीतरी वेगळं असं करायचं नव्हतं, जे काही आहे त्या फिलिंग्स बद्दल मी तुला हे सर्व सांगितले। तेव्हा आता कला म्हणते की हे बघ तुला त्रास होईल असं कोणतीही गोष्ट मी नाही करणार। तेव्हा आता कला विचार करते की काही झालं तरी ही चिठ्ठी मात्र चांदेकरला दाखवायलाच हवी। तेव्हा आता कला लगेच चांदेकरला निघून जाते आणि काजल इतकी रडत असते, काजलची अवस्था खूप बिकट असते आणि आता हे सर्व काय होऊन बसले, मी काही केले नाही म्हणून ती खूप आता इतकी स्वतःला दोषी मानून रडत असते। त्यानंतर आता गुरुजी म्हणतात की चला होमाला सुरुवात करूयात, परंतु येथे लाह्या कुठे आहे, लाह्या नाही दिसत आणि मुलाच्या आत्याबाई अहो येथे लाह्या दिसत नाही, मी तुम्हाला संपूर्ण यादी दिली होती आणि होमासाठी लाह्या तर लागतीलच। तेव्हा आता रोहिणी लगेच मनात म्हणते की अरे देवा आता हे सर्व मी करायचं का। तेव्हा आता गुरुजी विचारतात की काय हो तुम्ही काही म्हणालात का। तेव्हा आता रोहिणी गुरुजींकडे बघ, नाही हो अहो गुरुजी हे बघा आमच्या घरातील सर्व काम हे नोकर मंडळी करतात, मी त्यांना विचारते। म्हणून रोहिणी लगेच रॉकेटला आवाज देते, रॉकेट रॉकेट जरा इकडे। तर आबा आता तेथेच मागे रोहिणीच्या मागेच असतात। तेव्हा मात्र आता गुरुजी हे आत्यालाच अगदी टोमणा मारतात की आत्याबाई अहो उठणार आहात की उंटावरून आता येते शेळ्या तुम्ही मारणार आहात। म्हणून आता गुरुजी हे आत्याबाईंना उठवायला सांगतात। तर आता आजोबांना खूप हसू येत असतं। तेव्हा आता रोहिणीला इतका राग येतो आणि रोहिणी लगेच आता रागानेच म्हणते की हो हो उठते आणि ती आता इतक्या मोठ्याने रॉकेटला आवाज देते। रॉकेट धावतच येतो की आत्याबाई आलो आलो आलो। तेव्हा आता रोहिणी रागाने म्हणते की रॉकेट अरे गुरुजींनी तुला सामानाची यादी तर व्यवस्थित दिली होती, मग त्यात काही सामान मिसिंग आहे। तेव्हा रॉकेट म्हणतो की काही राहिलं का त्यात। तेव्हा आता ही रोहिणी रागाने म्हणते की हो ना, अरे लाह्या नाही त्यात। तेव्हा आता रॉकेट म्हणतो की अहो ही शक्य नाही, कारण त्या यादीमध्ये लाह्या हा शब्द लिहिलेलाच नव्हता। तेव्हा आता गुरुजी म्हणतात की यादीमध्ये मी लिहिलेलं आहे की लाह्या ह्या, आणि तुम्ही मला अगोदर यादी दाखवा बरं। तेव्हा आता रोहिणी रॉकेटला रागानेच म्हणते अगोदर तू येताना ती यादी येथे घेऊन ये, मला गुरुजींना दाखवायचं आहे की त्यांनी लाह्या लिहिल्यात की नाही, जातोस ना घेऊन येतोस ना। रॉकेट म्हणतो की हो हो यादी आहे ना माझ्याकडे, आणि खिशामध्ये हात घालतो परंतु खिशात यादी नसते आणि अयो कुठे गेली यादी, आणि यादी तर आता रोहिणी म्हणते की नाही यादीच घेऊन ये, गुरुजींना दाखवायचं आहे की त्यांनी ते यादीमध्ये लाह्या लिहिल्यात की नाही। म्हणून तो आता सगळीकडे चिठ्ठी तो शोधायला सुरुवात करतो आणि तेवढ्यात कला खाली येते। रॉकेट तर आता सगळीकडे ती यादी शोधत असतो। तेव्हा कला ही आता चांदेकरला आता आवाज देते की चांदेकर अरे एक मिनिट येतोस का, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणते। तेव्हा आता कला ही अद्वैतला बोलावून घेते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर मला असं वाटतं की आपण सोमशी एकदा
एकदा बोलून बघायला हवं। तेव्हा आता अद्वैत चिडतो। अद्वैत म्हणतो की काय ग, तू सतत मला तेच तेच का सांगते? अरे आता त्याचं लग्न आहे आणि तू असं लग्नाच्या वेळेस तमाशा करायला नको। तेव्हा आता हे बघ, अरे अजून लग्न झालेली नाही, अजून त्याच्या डोक्यावर अक्षदा पडण्याच्या बाकी आहे, त्यांचं सप्तपदी अजून व्हायचं आहे। मला असं वाटतं की त्याने कुठल्याही बंधनात अडकवण्याच्या अगोदर एकदा तरी त्याला विचारूया, त्याला हे लग्न करायचं आहे का हे समजून घेऊयात। प्लीज चांदेकर एकदा विचार, म्हणून ती आता अद्वैतला रिक्वेस्ट करते। तेवढ्यात अंजू ही काही बॉटल्स घेऊन येते आणि राहुलला म्हणते की राहुल दादा जरा मदत करतात का? अहो काही बाहेरून आणायचे आहेत, कारण रॉकेट दादा तर चिठ्ठी शोधतात कसली तरी। तेव्हा आता राहुल तो बॉक्स हातात घेतो आणि अद्वैतला म्हणतो की अरे दादा जरा येतोस का? अरे बाहेरून काही बॉटल्स आणायच्या आहेत, मदत करतो का? तेव्हा आता अद्वैत राहुलला म्हणतो की हो हो आलोच मी। तेव्हा आता अद्वैत लगेच आता कलाला म्हणतो की चल जरा पाण्याचे बॉक्स आहे त्या बॉटलचे जरा उचलायला मदत कर, त्यामुळे तुझं कंबर जरा हलकं होईल। तेव्हा आता कला म्हणते की हे बघ चांदेकर, अरे महत्वाचं आहे यासाठी मी तुला म्हणते, प्लीज अरे तू चल ना माझ्या सोबत। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ आता मला हे महत्वाचं नाही वाटत, आता वेळ कोणती आहे, तो त्याच्या लग्नामध्ये बिझी आहे, आता ही वेळ आहे की त्याच्या जाऊन बरोबर बोलण्याची। आणि हे बघ मला असं नाही वाटत की त्याला काही प्रॉब्लेम आहे म्हणून, जर त्याला प्रॉब्लेम असता तर तो नक्की माझ्याशी बोलायला आला असता, तो माझा भाऊ आहे, मी त्याला चांगलं समजतो। आणि हे बघ परत तीनदा मला तू हे सांगून इरिटेट मात्र करू नकोस, आणि चल आता मला बॉक्स उचलायचे आहे। तेव्हा अद्वैत तिला चल चल म्हणत असतो, अद्वैत पुढे जातो आणि कला लगेच आता परत रूम मध्ये जाते। तेव्हा मात्र अद्वैत आता मागे वळून बघतो आणि मीला तर चल म्हटलं होतं, आता ही कुठे गेली? नक्की ही सोमशी बोलायला गेली असेल। अगोदर मी एक काम करतो, हातात जे काही काम आहे ते संपवतो आणि मग बोलतो। तेवढ्यात मात्र राहुल आता अद्वैतला आवाज देतो, तर अद्वैत लगेच बाहेर जातो। त्यानंतर आता सोम तर रूम मध्ये असतो आणि कला तेथे येते, दरवाजा वाजवते। तर आता कलाला बघून आता सोम म्हणतो की वहिनी अगं ये ना। तेव्हा आता कला आत येते आणि सोमला म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं आहे। तेव्हा आता सोम म्हणतो अगं वहिनी बोल ना मग। तेव्हा आता कला ही लगेच डायरेक्ट सोमला विचारते की तू काजलवर प्रेम करतोस का? तेव्हा सोमला ऐकून धक्का बसतो। सोम म्हणतो की तुला ही सर्व कोण बोललं? तेव्हा आता कला म्हणते की हे बघ सोम, तू अगोदर माझ्या प्रश्नाचे उत्तर दे की तुझं काजलवर प्रेम आहे का? तेव्हा कला लगेच आता ती चिठ्ठी सोमला दाखवते आणि तेव्हा सोम ती चिठ्ठी आपल्या हातात घेतो। कला म्हणते की सोम हे सर्व काय आहे? तेव्हा आता सोम जेव्हा ही चिठ्ठी वाचतो तर त्याच्या पायाखालची जमीन सरकते, कारण काजलने त्यात तिचं प्रेम सोमवर आहे हे कबूल केलेलं असतं आय लव्ह यू बोलून। तेव्हा आता कला विचारते की अरे म्हणूनच घरामध्ये कार्य सुरू असताना तुझा मूड नव्हता? मग मला एक गोष्ट सांग सोम, तुला खरंच हे लग्न करायचं आहे ना? तुझं अनामिकावर प्रेम तर आहे ना? तेव्हा आता सोम थोडासा हसतो आणि म्हणतो की वहिनी हे बघ ही खूप जुनी गोष्ट आहे, तुला आठवते का मी तुला एकदा सांगितलं होतं की माझं एका मुलीवर प्रेम आहे, तेव्हा ती मुलगी वहिनी काजल होती, परंतु आता ही जुनी गोष्ट झाली। तेव्हा आता कला म्हणते की म्हणजे तुझं आता अनामिकावर प्रेम आहे आणि तुला अनामिका बरोबरच लग्न करायचं आहे, तर त्याचा अर्थ असाच होतो बरोबर ना? तेव्हा आता सोम म्हणतो की हो वहिनी, अगं माझं अनामिकावर जीवापाड प्रेम आहे आणि तिचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे आणि मला असं वाटतं की मी खरंच तिच्याबरोबर आनंदाने संसार करेल। तेव्हा आता सोम अगदी हसून सर्व बोलतो आणि तेवढ्यात आता कला तेथे आणि सोम बोलतच असतात तर अद्वैत तेथे येतो। अद्वैत मात्र आता सोमला म्हणतो की अरे सोम, खाली लग्नाच्या सर्व काही विधीला उशीर होतोय आणि तू इकडे वरती काय करतोय? खाली सगळेजण तुझी वाट बघतात। तेव्हा आता सोम म्हणतो की हो दादा, आणि सोम लगेच खाली जातो। तेव्हा आता कला ही तेथे उभी असते, तर अद्वैत तिला म्हणतो की का तू माझ्या भावाच्या मागे लागली? आता त्याच्या लग्नाचा मुहूर्त आहे आणि आताच तुला हे सर्व त्याला विचारायचं आहे का? तुला हे लग्न करायचं की नाही? तुझं तिच्यावर प्रेम आहे की नाही? म्हणजे तुला काही सेन्स वगैरे आहे का? जर त्याला काही वाटत असेल तर तो माझ्याशी नक्की बोलेल। तेव्हा आता कला म्हणते की हे बघ चांदेकर, तू चिडू नकोस, आता त्याला विचारणं मला गरजेचं वाटलं म्हणून मी त्याला विचारलं होतं। तेव्हा आता अद्वैत विचारतो की मग काय उत्तर मिळालं तुला? सोम काय म्हटला? त्याला हे लग्न करायचं आहे हेच ना? तेव्हा आता कला म्हणते की हो, पण तर लगेच अद्वैत म्हणतो की हे बघ चल, खाली विधी सुरू होतात, चल लवकर खाली। तेव्हा आता लगेच कलाला सुद्धा शेवटी खाली यावे लागते आणि ती चिठ्ठी तशीच आपल्या हातात ठेवते। तर रॉकेट इकडे त्याची ती सामानाची जी काही चिठ्ठी आहे ती शोधत असतो आणि तो संगीताजवळ येतो आणि संगीताला म्हणतो की मामी अहो चिठ्ठी सापडली का? तेव्हा आता संगीता विचारते की कोणती चिठ्ठी? रॉकेट म्हणतो की अहो माझी यादी हरवली आणि ते माझ्यावर ओरडतात, तुम्हाला काही सापडली का? तेव्हा आता संगीता म्हणते की नाही रे रॉकट्या। रॉकेट विचारतो की तू ज्यूस घेतला का? तेव्हा आता संगीता त्याच्यावरच ओरडते की अरे अगोदर ती चिठ्ठी सापड। तेव्हा आता काजल थोडीशी कावरी बावरी होते, तेव्हा संगीता तिला अगदी प्रेमाने समजावत असते। तेव्हा आता राहुल, अद्वैत आणि जे काही अनामिकाचा भाऊ असतो तो एकमेकांशी गप्पा करत असतात। रॉकेट तेथे अद्वैत जवळ येतो आणि
दाजी अहो तुम्हाला काही यादी सापडली का, चिठ्ठी वगैरे? तेव्हा आता अद्वैत विचारतो की कसली यादी? रॉकेट म्हणतो की कागद माझ्याकडून हरवला. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही आणि राहुलला विचारतो की काय रे, कुठे यादी दिसली का? राहुल म्हणतो की नाही. तेव्हा रॉकेट म्हणतो की बरं चालून द्या, मी दुसरीकडे शोधतो. तर अद्वैत रॉकेटला विचारतो की अरे पण तुझ्याकडून अशी कशी यादी हरवली आणि शोध बरं तू सगळीकडे. तेव्हा आता रॉकेट शोधायला सुरुवात करतो. आता प्रत्येकाला तो विचारत असतो की यादी कुठे सापडली का, आणि तेवढ्यात कला सुद्धा बाहेर येते. तेव्हा आता कला ही हातामध्ये ती चिठ्ठी असते आणि ही चिठ्ठी मला चांदेकरला दाखवावीच लागेल की मी सोमशी का बोलायला गेले हे त्याला कळायला हवं. वेळ जाता कामा नाही, त्याला हे सर्व कळायलाच हवे. तेवढ्यात रॉकेट सर्वत्र आता चिठ्ठी शोधत असतो आणि एका ठिकाणी सोफ्याजवळ त्याला त्याची चिठ्ठी दिसते. तेव्हा त्याला खूप आनंद होतो आणि आनंदाच्या भरात तो ती चिठ्ठी उचलून घेतो आणि धावतच येत असतो. आणि समोरून आता कला सुद्धा तिच्या हातात ती दुसरी चिठ्ठी असते आणि ती अद्वैतला दाखवायला येत असते काजलची चिठ्ठी घेऊन. तेव्हा रॉकेट आणि तिचा एकमेकांना धक्का लागतो आणि त्यांच्या हातातील चिठ्ठ्या खाली पडतात आणि त्याच वेळेत जेव्हा त्या चिठ्ठ्या उचलायला जातात तेव्हा त्यांच्या त्या चिठ्ठ्यांची आदलाबदल होते. कला ही रॉकेटवर ओरडते की रॉकेट अरे तुझं लक्ष कुठे असतं, काय करतो तू हे सर्व? तेव्हा आता रॉकेट म्हणतो की अहो कलाताई सॉरी, चुकून झाले हो. आणि जेव्हा आता त्या चिठ्ठ्या एकमेकांच्या बदललेल्या असतात तर कला आता अद्वैतकडे येते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर तुला असं वाटत असेल की मी असं का वागते, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तर अद्वैत म्हणतो की मला आता काही ऐकून घ्यायचं नाही. आणि त्यानंतर आता जी काही कलाच्या हातातील चिठ्ठ्या आहेत तर रॉकेट रोहिणी जवळ घेऊन येतो, रोहिणीच्या हातात देतो आणि म्हणतो की हे बघा रोहिणी मॅडम मला ती यादी सापडली, मी तोपर्यंत लाह्या घेऊन येतो. तेव्हा आता रोहिणी लगेच ती चिठ्ठी वाचते आणि त्या चिठ्ठीमध्ये काहीतरी वेगळंच भलतं लिहिलेले आहे. हे बघून आता रोहिणीला अगोदर धक्का बसतो. बायकाने जेव्हा ती चिठ्ठी वाचते तेव्हा तिच्या अगदी मनासारखं होतं. तेव्हा आता रोहिणी ही चिठ्ठी वाचून मनात म्हणते की बापरे, म्हणजे खऱ्यांची तिसरी मुलगी आणि सोहम खरंच क्या बात आहे. एकदा की ह्या रॉकेट नावाचं पात्र सुटलं की आगच लावून जाते, म्हणून रोहिणी मनात बोलून खूप खुश होते. या रॉकेटने मात्र माझ्या हातात काजलची चिठ्ठी आणून तर दिली खरी, आणि जी चुकीची चिठ्ठी आहे या रॉकेटने अगदी बरोबर माणसाच्या हातात आणून दिली, म्हणून रोहिणी खूपच खुश होते. कारण एक मुख्य पॉइंट तिच्या हातामध्ये लागलेला असतो, एक मुख्य क्ल्यू, आणि याचा वापर कसा करायचा आता हे मी बघतेच असं म्हणून रोहिणी आता पुढचा प्लॅन काय करायचा ते ठरवते. त्यानंतर आता कला ही अद्वैतला म्हणत असते की प्लीज एकदा मी काय म्हणते याचा एकदा ऐकून घे, अरे विचार कर, तू जे काही मी तुला सांगते ते ऐकूनच घे, म्हणून ती खूप विनवण्या करते. तेव्हा आता अद्वैत अनामिका आणि सोम या दोघांकडे बोट दाखवतो आणि त्यांचे जे काही विधी आहे ते पूर्ण होत असतात. तो म्हणतो की हे बघ सोमचं लग्न आता सुरू आहे आणि आता तुला हे सर्व बोलायचं का? तेव्हा मात्र आता लगेच अद्वैत चिडलेला असतो. त्यानंतर आता रोहिणी थोडीशी पुढे येते. तिला असं वाटतं की सरोज वहिनीला हे सर्व सांगायला हवं, परंतु ती परत स्वतःला अडवते की नाही आत्ता हे वेळ नाही, कारण थोडेसे विधी होऊन द्यायला हवेत आणि थोडंसं थांबायला हवे, योग्य मुहूर्ताची वाट बघायला हवी. आणि जर मी आत्ता सोमचं लग्न थांबवलं तर त्याचा परिणाम मात्र घरातील वेगळ्याच अशा लेवलला होईल. लग्न मात्र बाजूला राहील परंतु फटाके मात्र अगदी मस्त फुटतील. तेव्हा काजल आता कलाजवळ येते आणि खूप रडत असते. तेव्हा आता कला तिला म्हणते की हे बघ गुंडे, तू या लग्नाच्या आशेवर राहू नकोस, तू आणि सोम वेगवेगळा विचार करता, त्यामुळे तू स्वतःला सावरा. त्यानंतर आता सगळे काही विधी झाल्यानंतर गुरुजी म्हणतात की चला आता मणिमंगळसूत्राचा विधी आपण करून घेऊया. तेव्हा आता रोहिणी मात्र अगदी खुश होऊन यांच्याकडे बघत असते. काजल आणि कला नेमकं काय करतात हे त्यांना तिला माहिती झालेली असते. तेव्हा आता लगेच रोहिणी मनात म्हणते की गुरुजी अहो तुम्ही मंगळसूत्राचा विधी पूर्ण करा, तोपर्यंत मी जरा फटाके फुटण्याची तयारी करते. आणि त्या चिठ्ठीकडे बघून तिला खूप आनंद होत असतो आणि ती कला आणि काजल या दोघींकडेच बघत असते. आता लगेच सरोजकडे येते आणि सरोजच्या हातामध्ये ती चिठ्ठी देते. तेव्हा आता सरोज वाचण्यासाठी जेव्हा ती चिठ्ठी उघड करते तेव्हा रोहिणीला मात्र खूप हसायला येत असतं, तिला खूप आनंद वाटत असतो. चिठ्ठी वाचल्यानंतर आता हिला अगोदर धक्का बसतो, परंतु तिला सुद्धा आता सरोजला आनंदच होतो. तिला तर कुठून तरी चान्स हवा असतो आणि शेवटी चान्स तर तिच्या हातात येतो. आणि तेवढ्यात कला आणि काजल एकमेकींशी बोलतच असतात. तर आता सरोज ह्या चिठ्ठीकडे बघते आणि त्या दोघींकडे सुद्धा बघत असते, ते पण रागाने.
तेव्हा आता कला ही काजलला म्हणते की आलेच मी, म्हणून ती जायला निघते. तर रोहिणी ताव ताव येते आणि सगळ्यांसमोर कलाचा हात धरते आणि थांब असं म्हणते. तेव्हा आता सरोजने जो काही कलाचा रागाने हात धरलेला आहे बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो, कारण घरामध्ये सगळे काही पाहुणे मंडळी असतात. तेव्हा आता सरोज रागाने कलाचा अगदी हात धरून तिला फरफटत आता सर्वांच्या समोर घेऊन येते. तेव्हा आता सर्वजण बघतच असतात की नेमकं काय झालं असेल. तर आबा विचारतात की सरोज, अगं नेमकं झालं तरी काय, का तू असं तिच्याशी वागते. तेव्हा आता सरोज म्हणते की हो हो आबा, सांगते मी तुम्हाला सर्व काही, तुम्हाला एकट्याला कशाला, सगळ्यांना समजेल असं मी सांगते की काय झाले ते. तेव्हा आता सरोज लगेच सगळ्यांसमोर ती चिठ्ठी धरते. अगोदर कला समोर धरलेली असते. तेव्हा आता कलाला तर धक्काच बसतो, कारण ही चिठ्ठी यांच्या हाती लागलीच कशी याचा आता कला विचार करत असते. काजलला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि शेवटी त्यानंतर आता सरोज लगेच आबांसमोर ही चिठ्ठी धरते. तेव्हा आता आबा सुद्धा विचारतात की सरोज, अगं ही चिठ्ठी कसली आहे. तेव्हा सरोज अगदी वर करून ही सर्वांना दाखवत असते. तेव्हा कलाच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी येते आणि तिला अगदी ती खाली मान घालून उभी असते. तेव्हा आता ही जी काही बिनडोक सरोज असते ती मात्र आता सर्वांच्या समोर ही चिठ्ठी वाचायला जेव्हा सुरुवात करते की प्रिय सोहम, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तेव्हा आता काजलला खूप मोठा धक्का बसतो आणि मला माझ्या भावना तुझ्यापर्यंत नीट व्यवस्थित पोहोचवता नाही आल्या. मला माहिती आहे की उशीर सुद्धा आता खूप झालेला आहे आणि तरी मी सांगते की आय लव्ह यू. तेव्हा आता लगेच सोहमला खूप मोठा धक्का बसतो आणि काजलला सुद्धा. परंतु आता इथे जे काही जमलेले आहे तर त्या सर्वांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. सोहम आता अनामिकाकडे बघत असतो. अनामिकाला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि तेव्हा मात्र आता सर्व चिठ्ठी वाचून शुभेच्छू जे काही आहे काजलचं सर्वांसमोर नाव घेते. तेव्हा आता काजल म्हटल्यानंतर सर्वांना आणखीनच धक्का बसतो. संगीता आणि दिनकर यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि आबांना सुद्धा. तेव्हा आता सोहम लगेच उठून उभा राहतो, कारण जे काही आता हे सरोजने चिठ्ठी वाचल्यामुळे येथे घडलेला जो काही प्रकार आहे तो अगदी वेगळा असतो. तेव्हा आता आबा रागाने काजलला म्हणतात की जे काही सरोजने वाचले ते सर्व खरं आहे का. तेव्हा आता सरोज लगेच सर्वांसमोर कलाचा अगदी हात पिरगाळते आणि काय ग, तू तर मला शब्द दिला होतास ना की तुझ्या घरच्यामुळे कांदेकरांच्या कार्यामध्ये कोणताही विघ्न नाही येणार, म्हणून आम्हाला त्रास होणार नाही असा तर तू शब्द दिला होता. मग कुठे गेला तुझा तो शब्द. तुझ्या घरच्यामुळे या कार्यात विघ्न नाही येणार, आम्हाला त्रास होणार नाही, माझा असा शब्द आहे असं तर तू अगदी छाती ठोकपणे सांगितलं होतं. मग आता तुला तुझा शब्द पाळता आला नाही असं आम्ही समजायचं का. तेव्हा कला आता खाली मान घालून रडत असते आणि अगदी जोरात तिचा हात पिरगाळते आणि म्हणते की काय गये कला खरे. तेव्हा आता लगेच कला ही अगदी खाली मान घालून रडत असते. तिला राग येतो सरोजचा, परंतु आता तरी सुद्धा ती शांत राहते. सर्वांसमोर ती सरोजला काही उत्तर देत नाही. तर अनामिकाचे वडील आता हे जे काही आहे ते सर्व ऐकून आणि बघून आबांना विचारतात की आबाजी, अहो हे सर्व काय आहे, हे सर्व खरं आहे तर आम्ही हे सर्व काय ऐकतो की जर का सोहमला अनामिकाशी लग्न करायचं नव्हते तर त्यांनी मात्र हे सर्व अगोदर सांगायला हवं होतं. तेव्हा आता अनामिकाच्या डोळ्यात पाणी येत असतं. अनामिका विचारते की सोहम, मला एक गोष्ट सांग, काजल फक्त तुझी एक मैत्रीण होती ना, मग हा सगळा काय प्रकार आहे, तिचं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला माहिती होतं का. तेव्हा आता सोहमला काय उत्तर देऊ आणि काही नाही अशी त्याची अवस्था होते. तो काही बोलायला तयार नसतो. अगदी खाली मान घालत तो विचार करत असतो. आणि सोहम तुझं काय, अरे सोहम तुम्हाला फसवत तर नाही ना. सोहमला नक्की आता काय उत्तर देऊ आणि काही नाही अशी त्याची अवस्था होते. तो शांत असतो. अनामिका पुन्हा सर्वांच्या समोर त्याला विचारते की सोहम, मी तुला काय विचारते, तुम्हाला फसवत तर नाही ना. अरे काही क्षणात आपलं लग्न होणार आहे या आशेने मी मंडोळ्या बांधून उभी आहे, मला सांग हे सर्व काय आहे. म्हणून आता ही अनामिका सुद्धा खूप आता रडत असते. तिला एक मोठा धक्का बसलेला असतो. मला एक गोष्ट सांग की आपण लग्न करणार आहोत की नाहीत. तेव्हा आता सोहम काही उत्तर देत नसतो. तो फक्त अनामिकाकडे बघत असतो आणि तेव्हा कलाही वळून काजलकडे बघते. काजल तर खूप रडत असते. तेव्हा मात्र आता सोहमला काय उत्तर द्यावं खरंच काही कळत नसतं. तो अगदी शांत असतो. तेव्हा आता अद्वैतला कलाचाच राग येतो. अद्वैत आता कलाकडे रागाने बघत असतो, परंतु काजल सुद्धा खूप रडत असते. तेव्हा आता सरोज आणि रोहिणी यांच्या तर मनासारखे होत असते, कारण हे सर्व झालेले आहे कलामुळे आणि कलालाच आता नक्की या घरातून बाहेर काढले जाईल असं तिला वाटत असतं. म्हणून त्या दोघी आता इतक्या खुश होतात, परंतु बाकींचे चेहरे अगदी पडलेले असतात. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता अद्वैत कलाला सर्वांच्या समोर विचारत असतो की मला एक गोष्ट सांग की तुला हे सर्व माहिती होते ना. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ अद्वैत, मला माहिती नव्हते, मला आत्ताच ते सर्व काही कळाले. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, नयनाची जी काही
काही फेक प्रेग्नन्सी होती त्या बाबतीत सुद्धा तू असंच म्हणाली होती आणि तेव्हा तू कायम हेच बोलते आणि तुझ्याच बाबतीत किंबहुना हे सर्व का घडते। त्यामुळे मला तर आता असं वाटतं की मी उगाच उशीर केलाय। तेव्हा आता कला ही सर्वांच्या समोर विचारते की कशात उशीर केला। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की डिव्होर्स पेपरवर सह्या करण्यात। तेव्हा आता हे ऐकून कलाला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा आता कला सुद्धा काय निर्णय घेते आणि आता काजल आणि सौम या दोघांचं लग्न कसं विवाह पार पडतो। कारण आता अनामिका आणि बाकी सर्वांना तर या सरोजच्या जी काही तिने सर्वांच्या समोर चिठ्ठी वाचून दाखवलेली आहे त्यामुळे सर्व माहिती झालेली असते आणि मात्र आता काजलला काय आता काहीच कळत नसतं की नक्की काय करू आणि काय नाही। म्हणून ती अगदी बघतच असते। तिला खूप रडायला येत असतं आणि सोम तर अगदी शांत असतो। सोमला आता हेच कळत नाही की नक्की आता काय निर्णय घ्यायचा आणि काय नाही। तेव्हा आता अनामिका ही सर्व माहिती झाल्यानंतर आता सोमशी लग्न करेल का आणि सोम आणि ही आपली काजल या दोघांचा लग्नविवाह कसा पार पडतो। तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।